शेतकरी नेत्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचं दाखवलं। थकीत कर्जदारांसोबतच 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी नव्यानं कर्ज घेतले असतील किंवा कर्ज नवी जुनी केलेली असतील परंतु 2025 च्या अतिवृष्टीमुळे ते बाधित झालेले असतील अशा शेतकऱ्यांना सुद्धा मार्च नंतर थकीत कर्ज त्यांचं झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा सुद्धा कर्जमाफीमध्ये समावेश करावा अशा प्रकारची मागणी शेतकरी नेत्यांनी त्यावेळेस केलेली। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना 30 जून पूर्वीची तारीख निवडण्यामागे सुद्धा हेच कारण असल्याचं सांगितलं। आता कर्जमाफीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे, त्याचं कारण राज्य सरकारच्या आदेशानुसार बँकांच्या माध्यमातून माहिती जमा करायला शेतकऱ्यांची सुरुवात झाली आहे। सहकारी बँकांकडे थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करायला बँकांनी सुरुवात केली आहे। सर्व सहकारी बँकांच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत असलेल्या सोसायटीच्या अंतर्गत कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जाते आहे। यामध्ये शेतकऱ्यांना दिली गेलेली कर्ज, त्यांनी भरलेली कर्ज किंवा थकीत असलेली कर्ज याबद्दलची माहिती सहकारी बँकांकडून मागवण्यात येते आहे। तसंच शेतकऱ्यांचा 8 उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, फार्मर आयडी याचप्रमाणे त्या शेतकऱ्याचं बँक खाते, जे काही सेव्हिंग अकाउंट असेल त्याची एक प्रत आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर सुद्धा बँकेकडून मागवला जातोय।